ऊंचाई पर हुआ था। जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात। सर्वप्रथम त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन होईल। त्यानंतर भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। सर्व सन्माननीय अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन होतंय। अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत। या कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय अतिथी यानंतर आपण दीपप्रज्वलन झाल्यानंतर पहलगाममध्ये नुकत्याच जो एक हल्ला झाला त्यामध्ये जे काही आपले भारतीय नागरिक शहीद झाले त्यांना 1 मिनिट उभा राहून श्रद्धांजली देणार आहोत। त्याचबरोबरीनं नुकतंच आपल्या अहिल्यानगर शहरातील माजी आमदार अरुण काका जगताप यांचंही निधन झालं, त्यांनाही आपण 1 मिनिट उभा राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। माझी सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी उभं राहायचंय। सगळ्यांनी 1 मिनिट शांत उभं राहायचंय। ओम शांती। धन्यवाद। आपण कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाच्या बरोबरीनंच महाराष्ट्र गीतानं करणार आहोत। माझी टेक्निकल टीमला विनंती आहे की आपण महाराष्ट्र गीत लावायचं आहे। सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, उन्हाचा शिजला निधळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्तराणी महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र
जय. यानंतर मी विनंती करतो आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना. बोलो भारत माता की. दोन्ही हाताने भारत माता की. वंदे वंदे. आपल्या अहिल्यानगर येथील आपल्या पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय ते आपल्या सर्वांचे नेते आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या प्रदेशचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपल्या विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब, आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रजी भोसले, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, श्रीमती मोनिकाताई राजाळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आपले महामंत्री विजयराव चौधरी, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी, डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार वैभवरावजी पिचड, आपले तिन्ही जिल्हाध्यक्ष नितीनराव दिनकर, दिलीपसिंह भालसिंग आणि अभयजी आगरकर, सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व मंडळ प्रमुख, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र हो. प्रथमतः आपल्या या जिल्ह्याच्या कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी आज आपल्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमामधून माननीय आपले सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या जिल्ह्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपले राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आपले कार्याध्यक्ष मान्य रवींद्र चव्हाण साहेब, आपले सभापती मान्य राम शिंदे साहेब, मान्य शिवेंद्रराजी भोसले, इतर सर्व विधानसभेतले माझे सहकारी आमदार हे सुद्धा आजच्या या समारंभ प्रसंगी आज उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची संघटनात्मक ताकद जी आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हे नुकतंच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. एखादा अपवाद वगळता खरं म्हणजे तो मनाला सगळ्यांच्याच लागलेला आहे. परंतु जिल्ह्यामध्ये जे महायुतीला यश मिळालं, मला वाटतं यासाठी आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली जी मेहनत आहे त्यामुळेच हा ऐतिहासिक आपल्याला विजय मिळवता आला. आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या जिल्ह्याचं जे कार्यालय उभं राहतं त्याच्या माझ्या दृष्टीने त्याला एक वेगळं महत्त्व आहे. कारण आपल्या देशात नव्हे तर जगामध्ये सगळ्यात जास्त संख्या असणारा आपला पक्ष आहे आणि त्यानिमित्तानं प्रत्येक स्तरावर, राज्याच्या स्तरावर, विभागाच्या स्तरावर, जिल्हा, तालुका, मंडल, बूथपर्यंत जी काही रचना पक्षाची झालेली आहे आणि रचना करताना शेवटच्या माणसाला, कार्यकर्त्याला त्या ठिकाणी या विकासात्मक प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं पाहिजे, ही जी भूमिका आपले विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची राहिलेली आहे. आपल्या राज्याचे देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाईंची राहिलेली आहे. त्या दृष्टीने आज आपल्या पक्षाची वाटचाल सुरू आहे. जे काही योजना
केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या सगळ्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत त्यात झाली पाहिजे. आणि आज राज्याला मिळालेलं जे यश आहे, 288 पैकी 237 जागा मिळून मला वाटतं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एवढं जे प्रचंड यश मिळालं, मला वाटतं त्याच्या यशामध्ये तुम्ही बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा फार मोठा सहभाग राहिला. आणि म्हणून आज हे पक्ष कार्यालयाचं या ठिकाणी काम सुरू करताना थोडा उशीर झाला, तरी पण मला वाटतं आपल्या राज्यातलं सर्वोत्कृष्ट कार्यालय आपल्या जिल्ह्याचं या ठिकाणी भारतीय जनता पक्ष उभं राहील असे मी माननीय मुख्यमंत्र्यांना खात्री देऊ इच्छितो. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण पुढं काय 2-3 कार्यक्रम आहे. आमचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सावजी यांचा मी त्यांना धन्यवाद देतो. या कार्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. म्हणजे आमच्या डोक्यावर बसून त्यांनी खरं हे पूर्ण करून घेतलं. माननीय विजयराव चौधरी आपले या ठिकाणी असणारे महामंत्री त्यांनीसुद्धा अतिशय पाठपुरावा या कार्यालयाचा केला. पण मला निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आश्वासित करायचं, हे कार्यालय या जिल्ह्याचं विकासाचं केंद्र ठरेल अशा प्रकारची मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो. पुन्हा एकदा आपण या निमित्तानं आलात आणि या भूमिपूजन प्रसंगी आपण आणि इतर सर्व नेते मंडळी आलात, आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांसुद्धा आपलंसुद्धा मनापासून मी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा. धन्यवाद साहेब. यानंतर आपण सर्व सन्माननीय अतिथींचा इथे सन्मान करणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करतो माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अहिल्यानगरच्या वतीनं सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
यानंतर मी विनंती करतो माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजच्या अहिल्यानगर येथील भाजपा कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी, आदरणीय राम शिंदेजी, आदरणीय विखे पाटीलजी, आदरणीय शिवेंद्रराजेजी, त्याचबरोबर आदरणीय कर्डिले साहेब, आदरणीय विक्रम पाचपुते, त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आदरणीय आगरकरजी, त्याचबरोबर आदरणीय मानसिंगजी, आदरणीय सर्व उपस्थित माझ्यासमोर कार्यकर्ता बंधू भगिनी. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींनी आणि केंद्रीय नेतृत्वाने असं ठरवलं की भारतीय जनता पार्टीची एक कार्यालयीन ओळख आणि कार्यालय हे प्रत्येक शासकीय जिल्ह्यामध्ये एक कार्यालय असावं. आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालयांच्या निर्माण या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. काही ठिकाणी जागांचा अभाव, काही ठिकाणी असणारं वाढतं शहरीकरण, त्यामुळे जागांची उपलब्धता नसल्यामुळे काही काळ उशीर झाला. परंतु तरीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक कार्यालय की जे कार्यालय कमीत कमी 20 ते 25 हजार स्क्वेअर फीटचं असावं, अशा पद्धतीची रचना ही आपल्या नेतृत्वाने ठरवली. खरं तर मी एवढंच कार्याध्यक्ष म्हणून विखे पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमला एवढंच सांगेन, जरी कार्यालयाच्या जागेला घेण्यासाठी उशीर झाला असेल तरीसुद्धा एक टाईम बॉन्ड पिरियडमध्ये म्हणजे येणाऱ्या 16-18 महिन्यामध्येच जर कार्यालयाचं निर्माण झालं तर नक्कीच त्याचा फायदा हा येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि इथल्या असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला होईल. त्यामुळे माझी आपणा सर्वांच्या वतीने सर्व टीमला एवढीच विनंती आहे की हे कार्यालयाचं निर्माण जे आहे ते 16 ते 18 महिन्यामध्ये आपण पूर्ण करावं, एवढीच आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विनंती करतो माननीय महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आपण मंडलाध्यक्षांचं छायाचित्र घेणार आहोत. आज आपल्या अहिल्यानगरच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाला उपस्थित आपले सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे लोकनेते आणि आज ज्यांनी या अहमदनगरला अहिल्यानगर म्हणून जी या ठिकाणी ओळख निर्माण केली असे महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आपले कार्याध्यक्ष माननीय रवी चव्हाणजी, आपले पालकमंत्री विखे पाटीलजी, आपले सभापती राम शिंदेजी, शिवाजीराव कर्डिलेजी, मोनिकाताई राजळेजी, विक्रमसिंग पाचपुतेजी, वैभवराव पिचडजी, लक्ष्मण सावजी, विजयराव चौधरीजी, नितीन दिनकरजी, दिलीप भालसिंगजी, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरचे अनेक मान्यवर, सर्व नवनियुक्त मंडळाध्यक्ष, आपले माजी मंडळाध्यक्ष, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, उपस्थित सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बंधू आणि भगिनी. खरं तर आज अहिल्यानगरकरता, महाराष्ट्राकरता महत्त्वाचा दिवस आहे. आज माननीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती उत्सवानिमित्त
माननीय देवेंद्रजींनी राम शिंदेजी यांच्या विनंतीनुसार, विखे पाटील साहेबांच्या विनंतीनुसार या महाराष्ट्राच्या अनेक लोकांच्या हृदयात जे होतं की आपल्या मंत्रिमंडळाची बैठक ही अहिल्यानगरमध्ये व्हावी, चौंडीला व्हावी. आणि मी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने देवेंद्र यांचा आभार मानतो. आज त्यांनी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आशीर्वाद घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन 10,000 कोटी रुपयाच्या वर कामं आज त्यांनी खऱ्या अर्थाने मंजूर करून दिली आणि या महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा दिली. म्हणून एकदा भारतीय जनता पार्टीतर्फे आपण माननीय देवेंद्र यांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत करू, त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करूया. खरं तर या ठिकाणी जास्त वेळ नाही आहे, पण आज या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक जिल्ह्याचे कार्यालय व्हावे ही भावना आदरणीय देवेंद्रजींनी नेहमीच पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला आणि आमच्या कोर कमिटीला, आपल्या सर्वांच्या जिल्हाध्यक्षांना नेहमीच सुचवली. आज याची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात आता आपण पुढे जातो आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राचे सर्व कार्यालय रवीजी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, कारण देवेंद्रजी याकरता फार आग्रही आहे. कारण महाराष्ट्रातला येणारा प्रत्येक जिल्ह्यातला व्यक्ती, कार्यकर्ता आपल्या कार्यालयात जर आला तर निश्चितपणे त्या कार्यालयातून त्याला न्याय मिळतो. खरं तर या ठिकाणी आज मला अभिमान वाटतो. आपली भारतीय जनता पार्टी ही लोकसभेच्या निकालानंतर ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मेहनत केली, आपण ठरलं होतं 51% मताची भारतीय जनता पार्टी व्हायला पाहिजे. वानखेडे स्टेडियम आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. तो संकल्प आणि आपलं स्वप्न पूर्ण झालं. आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहे. 51.78% मतं आपल्याला मिळाली. आणि आज तर बघा, तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने निवडणूक झाल्यानंतर 1,50,00,000 सदस्य संख्या असलेली भाजपा आपल्याकडे आज या महाराष्ट्रामध्ये मजबूत पक्ष आपला आज तयार झाला आहे. आपल्याकडे आता 1,42,00,000 या ठिकाणी सक्रिय सदस्य असलेला पक्ष आपण गठीत केला आहे. आणि 1,01,82 बूथवर आता आपले सर्व बूथ अध्यक्ष झाले आहे. खरं तर या ठिकाणी मी रवी चव्हाणचे अभिनंदन करेल. रवी चव्हाणजींनी या 2 महिन्यामध्ये प्रवास करून 1280 मंडळात, देवेंद्रजी आमच्या आता 1200 मंडळापेक्षा 1280 मंडळं, ही 1280 मंडळापैकी 1080 मंडळं पूर्ण झाले. आणि लवकरच आता आपले पूर्ण जिल्हे गठीत होतो आहे. या 10 तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचं गठन होणार आहे. आपलं संघटन पर्व आता या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये, मी सांगितलं होतं शिर्डीच्या अधिवेशनामध्ये, देवेंद्रजी आणि आपले सर्व मान्य अमितभाई, आपले सर्व नेते होते की 2024चं वर्ष हे नेत्यांचं वर्ष होतं, लोकसभेच्या निवडणुकीचं, विधानसभेच्या निवडणुकीचं वर्ष होतं. 2025 आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं वर्ष आहे. आणि आपला आज बघितला असाल, आज जो निकाल आलाय सुप्रीम कोर्टाचा, देवेंद्रजी बोलतील, पण आपल्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाचं अभिनंदन करत असताना 27% ओबीसी आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलं. आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने मी आता आपल्याला सांगतो, 13,000 कार्यकर्त्यांना निवडणुकीला समोर जायचं आहे. महायुती आपल्याला निवडणूक लढायची आहे महायुतीमध्ये. पण हे करत असताना माझी विनंती आहे, आता इथनं देवेंद्रजी आज या मेळाव्यातनं खऱ्या अर्थानं आपल्याला या महाराष्ट्राला उद्बोधन करतीलच, पण आजपासून आपल्याला निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे. आजपासून आपल्याला निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा, सर्व पंचायत समित्या, सर्व नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आपले सर्व लोक निवडून आले पाहिजे, याकरता कामाला लागायचं आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि माननीय विखे पाटीलजी, राम शिंदेजी, आपण जे कार्यालयाची सुरुवात केली आहे, हे कार्यालय जसं रवी चव्हाणजींनी सांगितलं, 2 वर्षात आपण हे कार्यालय पूर्ण करायचं आहे. आणि नगरचं कार्यालय ज्याचं डिझाईन केलं आहे, अत्यंत चांगलं डिझाईन केलं आहे विखे पाटीलजी. यामध्ये आपण स्वतः आणि राम शिंदेजींनी आणि आपल्या व्यासपीठावरच्या सर्व आमदारांनी, जिल्हाध्यक्षांनी लक्ष टाकावं. आणि 2 वर्षानंतर माननीय देवेंद्रजींच्या हस्ते आपण पुन्हा या कार्यालयाचं उद्घाटन करू. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद साहेब. यानंतर मी त्वरित विनंती करतो उत्तर विभागाच्या आमच्या सगळ्या मंडळाध्यक्षांना पटकन वरती यायचं आहे. आपण लवकर वरती या. हां, तुम्ही ज्या बाजूनी वर याल त्याच्या विरुद्ध बाजूनी तुम्हाला खाली जायचं आहे. त्यानंतर दक्षिण विभागाच्या मंडलाध्यक्षांनी तयार राहायचं आहे. सगळ्यांचे मनापासून आभार. यानंतर विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना की त्यांनी आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने मंत्रिमंडळ बैठकीकरता अहिल्यानगरला आम्ही आलो, त्या पुण्यश्लोक राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनाही नमन करतो. भारतीय जनता पार्टीच्या अहिल्यानगरच्या कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे, आपले पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, PWD मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेजी, मंचावर उपस्थित शिवाजीराव कर्डिले, मोनिकाताई राजळे, बबनदादा पाचपुते, विक्रमजी पाचपुते, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, वैभवजी पिचड, विजयजी चौधरी, लक्ष्मणजी सावजी, अच्युतराव पिंगळे, अभयजी आगरकर, दिलीपजी भालसिंग, नितीनजी दिनकर, नवनिर्वाचित सर्व आपले मंडलाध्यक्ष, सर्व आपले पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाकरता मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. आपल्या प्रत्येकाकरता जसं आपलं घर महत्त्वाचं असतं तसंच पार्टीचं घर म्हणजे पार्टीचं कार्यालय आहे. आणि म्हणून आपल्या पार्टीला, आपल्या पक्षाला नवीन घर मिळत आहे. आपल्या कार्यकर्त्यांकरता एक नवीन छत तयार होत आहे, एक नवीन जागा तयार होते आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि म्हणूनच मी
अहिल्यानगरच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, मंत्री सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण हे कार्यालय या ठिकाणी बांधायला घेतलं. बावनकुळे साहेबांनी 2 वर्ष दिली आहेत, रवी चव्हाणांनी 18 महिने दिली आहेत, विखे पाटील साहेब म्हणतात 1 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू. खरं म्हणजे आज आपल्याला कल्पना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने रामभाऊ शिंदेंनी आम्हाला कल्पना दिली की आपण त्यांच्या जन्मगावी चौंडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे. आणि त्या संकल्पनेला अनुसरून आज आपण चौंडीला तशा प्रकारची बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आपण घेतले. आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये मोगलांच्या आणि परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे आमचा देव, देश आणि धर्म हा नष्ट व्हायला लागला होता. आमची जी प्रेरणास्थळं आहेत, आमची जी तीर्थस्थळं आहेत, त्याचा विनाश करण्याचं काम हे परकीय आक्रांत्यांनी केलं होतं. आणि त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या मंदिरांना, आपल्या धार्मिक संस्थांना मदत केली, त्याची पुनर्बांधणी केली आणि आपला धर्म आणि आपली संस्कृती पुन्हा जिवंत करण्याचं काम हे अहिल्यादेवींनी या देशामध्ये केलं. आणि म्हणूनच त्यांचे जे उपकार आहेत ते आपण कधीच विसरू शकत नाही. आज आपण काशी विश्वनाथाचं मंदिर पाहतोय, पूर्णपणे औरंगजेबाने तोडून टाकलेलं मंदिर अहिल्यादेवींनी तयार केलं. त्या काळामध्ये अनेक मंदिरं अशी आहेत, त्या मंदिरांचा जो विनाश झाला होता, ती मंदिरं असतील, अनेक ठिकाणी घाट असतील, देशभरामध्ये विहिरी असतील, तलाव असतील, सरोवर असतील, बावड्या असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काम केलं. आणि हे सगळं काम करत असताना ज्या प्रकारे छत्रपती शिवराय म्हणायचे की हे माझं राज्य नाही आहे, आई जगदंबेचं राज्य आहे, हे माझं राज्य नाही आहे, आई तुळजाभवानीचं राज्य आहे, तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी देखील म्हणायच्या हे राज्य भस्म अर्चित शंकराचं आहे आणि आमची कुठेही स्वाक्षरी नाही. आणि ज्यावेळेस एखादं फरमान त्या काढायच्या त्यावेळेस शंकर आज्ञेवरून अशा प्रकारची त्या स्वाक्षरी करायच्या. म्हणजे आपण जर माहेश्वरला जाऊन त्यांचं साम्राज्य पाहिलं, इतकं मोठं, इतकं प्रगतिशील साम्राज्य होतं, पण त्या स्वतः मात्र एका छोट्याशा खोलीत राहायच्या, स्वतःचं सगळं स्वतः करायच्या, पांढरे कपडे घालायच्या, स्वतःचे भांडे स्वतः त्या ठिकाणी ठेवायच्या. म्हणजे एक प्रकारे राज्यकर्ता कसा असला पाहिजे, उत्तम प्रशासक तर तो असलाच पाहिजे, पण ते राज्य तो विश्वस्त म्हणून चालवतो आहे, अशा प्रकारच्या भावनेने त्यांनी राज्य चालवलं पाहिजे. हे जे छत्रपतींनी शिकवलं होतं तेच पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी देखील आपल्याला या ठिकाणी शिकवलं. आणि म्हणूनच अशा या लोकमातेचा, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्रिशताब्दीच्या निमित्ताने सन्मान झाला पाहिजे, या दृष्टीनं आपण आज कॅबिनेटची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मला सांगताना आनंद वाटतो की चोंडी विकास आराखड्याकरता 680 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या 36 पैकी 35 जिल्ह्यांमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज होतं. एकच जिल्हा बाकी होता, तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही
शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केलं. आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुलींकरता स्पेशल ITI आपण त्या ठिकाणी मंजूर केलं. आपण त्या ठिकाणी नवीन कोर्ट मंजूर केलं. अनेक गोष्टी, आता मी सगळ्या गोष्टी सांगत नाही, पण अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण घेतले. आणि आज मला असं वाटतं की एकीकडे ही मंत्रिमंडळाची बैठक हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि तितकाच महत्त्वाचा कार्यक्रम भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन होणं आहे. याचं कारण आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचं प्रशस्त कार्यालय असलं पाहिजे हा निर्णय केला. गेले अनेक वर्ष आपण प्रयत्न करतो आहे. काही जिल्ह्यांची कार्यालय झाली, काहींचं काम चाललेलं आहे. अहिल्यानगरचं देखील कार्यालय व्हावं सगळ्यांची इच्छा होती. आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. मला विश्वास आहे की या कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाच्या विस्ताराकरता आपल्याला खूप बळ मिळेल आणि भाजपचं कार्यालय सामान्य माणसाकरता हक्काची जागा असेल. माझ्या आशा आकांक्षा अपेक्षा माझ्या व्यथा मांडण्याकरता कुठे जाऊ तर त्याला हे माहिती असेल की भाजपचं कार्यालय आहे. इथे गेलो तर माझ्या व्यथा मला मांडता येतील आणि माझ्या व्यथांवर फुंकर मारणारे, मला काही ना काही दिलासा देणारे या भाजपच्या कार्यालयात बसलेले असतील. अशा प्रकारचा विश्वास हा या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला तयार करायचा आहे. कार्यालय किती सुंदर आहे हे महत्त्वाचं नाही. कार्यालय म्हणजे 4 भिंती नाही, तर आपल्यासारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मिळून कार्यालयाला आपण जिवंत करतो आणि हेच कार्यालय भविष्यातल्या आपल्या विजयाची नांदी असतं. आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आपल्याला प्राप्त झाला आणि आता पुढच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा सगळ्या निवडणुका पार पडणार आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये जी अति पायव्याची अशा प्रकारची जी आपली संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्या निवडणुका ही आता आपली एक नवीन परीक्षा आहे. पण मला विश्वास आहे की जसं अहिल्यानगरमध्ये विधानसभेमध्ये तुम्ही परीक्षा मेरिटमध्ये पास झालात, तशीच अहिल्यानगरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची परीक्षाही आपण मेरिटमध्ये पास होऊ आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आपल्या महायुतीच्याच निवडून येतील हा विश्वास मला आहे. आणि त्याकरता आता आपल्याला सर्वांना तयारीला लागायचं आहे. मी बावनकुळे साहेबांचं आणि चव्हाण साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी पायाला भिंगरी लावून प्रवास केला आणि त्यामुळे आपण जे टार्गेट ठरवलं होतं 1.5 कोटीचं, 1.5 कोटी सदस्य आपण करू शकलो. आणि यातला एकही सदस्य बोगस नाही, कारण आपली पद्धतच सदस्यतेची अशी आहे की खरा माणूस असल्याशिवाय सदस्यच होऊ शकत नाही. सगळ्यांचा डेटा, सगळ्यांचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1.5 कोटी सदस्य करणारी महाराष्ट्राच्या इतिहासातली एकमेव पार्टी ही आपली भारतीय जनता पार्टी आहे. याचा मला अतिशय अभिमान आहे. आणि म्हणून आता आपलं संघटन पर्व शेवटाकडे चाललेलं आहे. मंडल झाले, जिल्हे होतील, त्यानंतर मग आपली प्रदेश निवडणूक होईल आणि त्याच दरम्यान आता अगदी ऐरणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा पूर्ण शक्तीने आपण कामाला लागूया. पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा झेंडा लावूया आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकरांनी ज्या प्रकारे आपल्याला उत्तम प्रशासनाचा त्या ठिकाणी परिपाठ टाकून दिलेला आहे, त्याप्रमाणे खालच्या संस्थेपासून वरच्या संस्थेपर्यंत उत्तम प्रशासन आपण करून दाखवू. आणि आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी जे विकसित भारत 2047 सांगतात, विकसित भारताला विकासाकडे नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून चालले आहे. त्यांच्याच नेतृत्वात
आपण सगळे मिळून विकसित महाराष्ट्र देखील घडवूया एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. बसा बसा. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. मी आता मंचावरील सर्व मान्यवरांना, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, रामजी शिंदे साहेब, शिवेंद्रजी राजे भोसले पालकमंत्री साहेब यांना विनंती करतो की आपण रिमोट आपल्या कार्यालयाचं औपचारिक आता भूमिपूजन करतो आपण. सगळ्यांना काय नाही, खाली बसून घ्या कृपया जरा. 2 मिनटं खाली बसा, जरा वरचे लोक खाली बसा. सर्व सन्माननीय आमदार आणि मंत्री महोदय या सर्वांना विनंती आहे मंचावरील आपण रिमोटनी आणि लगेच त्यानंतर आपला व्हिडिओ पण प्ले करायचा आहे. टेक्निकल टीम व्हिडिओ लावा लगेच कार्यालयाचा. सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करून मी विनंती करतो आभार प्रदर्शन करण्याचे सुजयदादांना. हो सर. आज अहिल्यानगरच्या बहुप्रतीक्षित कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाप्रसंगी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष तसेच महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब, कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, सभापती माननीय शिंदे साहेब, पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार, जिल्हा बँकेचे चेअरमन माननीय कर्डिले साहेब, माननीय मोनिकाताई, माननीय विक्रमदादा पाचपुते, माननीय विजयभाऊ चौधरी, माननीय लक्ष्मणरावजी सावजी साहेब, उपस्थित असलेले पिचड साहेब, आमदार सोनवणे साहेब, सर्व आलेले भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, पत्रकार मित्रांनो, सर्वांचं आज या कार्यक्रमानिमित्त आपण हजेरी लावली. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि माननीय चव्हाण साहेबांना मी शब्द देतो की हे कार्यालय या महाराष्ट्रात सर्वात जलद गतीने पूर्ण होणारे कार्यालय असेल असं आपल्याला या सगळ्या संघटनेच्या वतीने आम्ही आज शब्द देतो. आणि माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसानिमित्त 25 डिसेंबरला या कार्यालयाचं उद्घाटन आपलेच हस्ते होणार हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण देतो. परत एकदा आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. शेतावर चक्कर निसर्गाची गोडी. तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का?
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझममध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या. खास उन्हाळा धमाका ऑफर. फक्त 200 रुपयात स्विमिंग, रेन डान्स आणि गोलंबस राईड. थंड पाण्यात खेळा आणि मजा करा. पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या. रंजक आणि रोमांचक राईडमध्ये मजा करा. पत्ता रुई 36, नगर सोलापूर रोड, अहिल्यानगर. नगरपासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर. बुकिंगसाठी संपर्क 98 90 77 25 20 किंवा 97 30 97 97 00.